डॉक्टर अश्विनी सुनील गोडबोले, कन्सल्टंट चिरंजीव चाइल्ड डायट अँड डेव्हलपमेंट सेंटर. बहुआयामी बुद्धिमत्तेमध्ये बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणजेच शारीरिक गतिबोधक बुद्धिमत्ता याविषयी आपण आज बघूयात. या बुद्धिमत्तेची लक्षणं मुलांमध्ये कशी दिसतील तर ही मुलं खूप उत्साही, चपळ असतात. यांचं चालणं एक छान डौलात सांभाळून असतं. त्याचबरोबरीने ह्या मुलांना एका जागी शांत बसायला आवडत नाही. सारखं प्रयोगातून त्यांना काही ना काही करायला आवडतं. एका जागी न बसणाऱ्या मुलांमध्ये तुम्हाला शारीरिक गतिबोधक बुद्धिमत्तेचा अजून विकासही करता येतो. आता ह्या मुलांना ही बुद्धिमत्ता जर जोपासायची असेल तर त्यांना तुम्ही काय काय पालक म्हणून संधी देऊ शकता. त्यांना तुम्ही भरपूर खेळायला द्या, त्यांना पोहायला शिकवू शकता. त्याचबरोबर इतर खेळ, चालण्यासारखा व्यायाम आणि विशेष छंद म्हणाल तर नाच, नृत्य यांच्या पण संधी द्या. किंवा त्यांच्या सूक्ष्म स्नायू जे असतात त्यांच्या विकासासाठी म्हणून भरतकाम, शिवणकाम, ओरिगामी, मॉडेल मेकिंग ह्यासारख्या ॲक्टिव्हिटीज देऊ शकता. आता ह्यातून पुढे मोठेपणी कोणते व्यवसाय मुलांना करता येतील तर काही मुलं याच्यामधून विशेषतः व्यावसायिक खेळाडू बनू शकतात किंवा खेळाडूंचे प्रशिक्षक बनू शकतात. जिममध्ये ट्रेनर, कोरिओग्राफर, फिजिओथेरपिस्ट असे वेगवेगळे व्यवसाय करू शकतात. किंवा अगदी नृत्यामध्ये आपल्या भारतातल्या अतिशय ख्यातनाम नृत्यांगना रोहिणी बाटे यांच्यासारखं मोठं कार्य करू शकतात. तसंच आता या शारीरिक गतिबोधक बुद्धिमत्तेमधील प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या तर व्यावसायिक खेळाडू सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर आपल्या देहबोलीचा उत्कृष्ट वापर करणारा चार्ली चॅपलिन, आपल्या बॅडमिंटनसारख्या खेळातली सायना नेहवाल आणि कोरिओग्राफीमधला शामक दावर. तर असे वेगवेगळे मुलांना व्यवसायही करता येतील. सचिन तेंडुलकर सारखं बऱ्याच पालकांना वाटतं मूल मोठं व्हावं, पण ते जमलं नाही तरी मुलांना खेळायला मात्र भरपूर द्या. त्यांनी त्यांच्या शारीरिक गतिबोधक बुद्धिमत्तेचा विकास निश्चित होईल. धन्यवाद. तुम्हाला यासारखे अजून चाइल्ड डेव्हलपमेंट विषयी माहिती हवी असेल तर आमचा चिरंजीव गोडबोले @YouTube या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.